निवडी टीम या सामन्यासाठी आपण दोन पंच पाठवा आपले. निवडी टीम दोन पंच पाठवा तुमचे. थोडंसं सहकार्य करा. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली आहे, विनंती आली, ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला, बक्षीस पात्र मॅच आहे आता. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर वैजनाथ संघ हा टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचला आहे आणि आजच्या रात्रीमध्ये आता टॉप 5 मध्ये कोणता संघ जाऊन पोहोचेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असेल. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 10 संघ सहभागी झाले. त्यापैकी आता कोणता एक संघ असेल की तो आजच्या रात्रीमध्ये आपल्याला टॉप 5 मध्ये जाताना पाहायला मिळेल. वाघाची वाडी पनवेल शहराला बिलॉंग करणारा हा संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. बॅट्समन ज्ञानेश्वर. अजून एक मोठा फटका मारायचा होता, खराब टायमिंग जुळलंय. त्या ठिकाणी पॉइंटचा खेळाडू येतोय, कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही आणि पहिल्या चेंडूवरती जशी नशीब चमकलं होते परंतु दुसऱ्या चेंडूवर त्याला बाद व्हावं लागेल. चला, नवीन बॅट्समन मैदानात दाखल होत आहे. अंकुश आज या संपूर्ण रात्रीमध्ये आपण विशेषतः कौतुक करायला पाहिजे सुनीलचं. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी, क्रिकेट खेळणं आणि त्याचबरोबर पंच या दुविधा भूमिकेमध्ये त्यांना आपण संपूर्ण रात्रीमध्ये पाहिलंय आणि दोन्ही ठिकाणी त्यांचं काम मात्र यशस्वी आहे. वेगाने टाकलेला चेंडू, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं ही तर खरं सुनीलची ओळख आहे. खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक. 4 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होते. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय.
2 षटकांचा हा सामना. पॉवर प्ले त्या ठिकाणी नाही. आपण पाहतोय खेळाडू उपस्थित होता, हाताला स्पर्श होऊन त्यानंतर मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याचशा झेल जमिनीला दान झाल्यात. फ्लड लाईट क्रिकेटच अशा प्रकारचं आहे. दिवसाचा खेळ आणि रात्रीचा खेळ बराचसा फरक आहे. कदाचित फ्लड लाईट्स थेट डोळ्यांवरती सुद्धा येऊ शकतात आणि त्यामुळे या झेल ड्रॉप होऊ शकतात. कारण कालच्या रात्रीचा आणि आजच्या रात्रीचा विचार केला तर बऱ्याचशा झेल सुटलेल्या आहेत. परंतु 1 धाव या चेंडूवरती उपलब्ध होते. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी खूप अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ जिंकेल त्याचं या टुर्नामेंटमध्ये आणि मी म्हणेन की बक्षीस पात्रमध्ये दाखल होईल आणि जो संघ हरल त्याचं मात्र या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरण्याचं स्वप्न मात्र या ठिकाणी भंगलं जाईल. पंच सांगतात की यस्ट पायचीच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद आहे. बरोबर यष्ट्यांच्या समोर आढळलाय आणि त्यामुळे या ठिकाणी फलंदाज मला असं वाटतं अविनाशला माघारी परतावं लागेल. डीजे आमचं सुद्धा नशीब चमकलंय की जे योगेश वाघ इंस्टाग्रामच्या क्षेत्रातून संपूर्ण क्रिकेट रसिकांवरच्या मनावरती राज्य करतात ते आज डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या टुर्नामेंटचं खरं तर हे वैशिष्ट्य आहे की कोणता आयोजक कधी काय करेल काय सांगू शकत नाही. नवीन बॅट्समन या ठिकाणी मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रकाश 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन आहे. थोडीशी पडझड खरं तर आपल्याला पाहायला मिळते वाघाच्या वाड्या संघाची. 5 या धावसंख्येवरती खरं तर 2 गडी बाद झालेत. महत्त्वाचा सामना आहे आणि त्या महत्त्वाच्या सामन्याचं जे प्रेशर असतं ना ते खरोखर काही वेगळंच असतं. परंतु एवढ्या लांबचा प्रवास करून तुम्ही या टुर्नामेंटमध्ये दाखल झालात त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करणं आता खरं तर अपेक्षित असेल. सुनीलला आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिले त्याची. अजून एक देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट मधून आलेला मधुर आवाज. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. 1 बाउन्स सेकंड बाउन्स चेंडूला हातामध्ये गॅदर करून फेकी यशस्वी आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. धाव फलक जाऊन पोहोचले 3 बाद 6. पहिला सामना पाहता वाटलं नव्हतं की 6च्या आधी आपण घरी जाऊ. परंतु आयोजकांचं आपण खरोखर कौतुक करायला पाहिजे. त्यानंतर टाइम कव्हर करणं हे खरोखर खूप महत्त्वाचा टास्क त्यांच्यासाठी होता आणि तो टाइम मात्र आज त्यांनी संपूर्ण रात्रीमध्ये कव्हर केला. त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार. सर्वच संघ आज षटकांची सुद्धा आपण थोडीशी कटावत केली आणि त्यामध्ये मात्र सगळ्यांना तो निर्णय मान्य झाला. त्यानंतर आमचे पंच यांचे सुद्धा आपण विशेष आभार मानायला पाहिजेत. कारण मैदानामध्ये निर्णय देणं रात्रीच्या वेळी खरोखर खूप कठीण काम असतं. परंतु त्यांचे सगळे निर्णय आहेत ना हे सगळे खेळाडूंना मात्र मान्य येतात. इतके चांगले सगळे निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. चला पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळाली. 3 गडी जरी बाद झाले असतील तरी धाव फळकावरती आपण जर पाहिलं तर 6 धावा आहेत. म्हणजे सुनील मुकनेचं खरोखर आक्रमण आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकात पाहायला मिळालं. त्यानंतर कैलास आता दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी आपण पाहतोय. चांगला चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अगदी खोलात टाकलेला चेंडू. फलंदाजाला आता नेमकं करायचं काय तेच कळत नाही. रन धाव की मोठा फटका मारू अशा दुविधा परिस्थितीमध्ये अटकलेला बॅट्समन अखेर धावचीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4था गडी बाद झालाय 6 या धावसंख्येवरती. म्हणजे 5वा आणि 6व्या क्रमांकाचा बॅट्समन आता मैदानामध्ये असेल. अर्धा संघ जवळपास आपण म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. तंबूच्या दिशेने या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळालाय. वाघाची वाडी या संघ आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आणि या बक्षीस पात्र सामन्यामध्ये आता येऊन पोहोचलेत. त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर चिचकांबळा संघ विशेषतः कौतुक करायला पाहिजे. कारण पहिल्या सामन्यापासून त्यांना आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची सुद्धा राहिली. बक्षीस पात्र खरोखर या टुर्नामेंटचे पारितोषिक जर पाहिली तर या ट्रॉफींच्या प्रेमात पडाव्या इतक्या सुसज्ज आणि चमचमत्या ट्रॉफ्या आहेत. प्रत्येकाचं स्वप्न असेल की ही ट्रॉफी आमच्या घरी घेऊन जावं
आणि त्यासाठी मात्र आता मैदानामध्ये चालू असलेला हा खरं तर एकमेव संघर्ष पाहायला मिळतोय या आजच्या रात्रीमध्ये. अजून एक देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन त्या ठिकाणी बाउंड्री लाईन क्लिअर केली जाते. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. या मिळतात 4 धावा. म्हणजे बराच काळ आपण जर पाहिलं तर फटकेबाजी करण्यासाठी संघर्ष चालू होता त्या बॅट्समनचा. अखेर डावखुऱ्या हाताचा बॅट्समन आला आणि त्याच्या माध्यमातून मात्र हा एक देखणा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. सन्मानजनक धावसंख्येकडे आता वाटचाल खरं तर आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचला असेल जरी 4 बाद झाले असतील तरी आता प्रकाशच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि त्यानंतर मात्र 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक देखणा फटका मारायचा होता परंतु गोलंदाज आपण पाहतोय काय वेगाने गोलंदाजी करतात. खेळपट्टी त्यांच्यासाठी आज मी म्हणेन की लाभदायक ठरले. कारण सुनील असेल त्यानंतर आपण आता पाहतोय कैलास आहे. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची राहिली आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये. वाघाची वाडी या संघाने आतापर्यंत जे आक्रमण चढवलं होतं त्यांच्या आक्रमणाला मात्र थांबवण्यात त्यांना यश आलंय. याचा अर्थ चिंचकांबळा संघ आपल्याला फ्रंट फूट वरती आतापर्यंत पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ असेल. चिंचकांबळा संघ हाच विचार करत असेल की ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत राहिली अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी पुढे सुद्धा कंटिन्यू होऊ दे. परंतु वाघाची वाडी या संघ विचार करत असेल की जे काही चेंडू राहिले त्यामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके येणं आमच्या संघासाठी आता खूप महत्त्वाची गोष्ट असेल. अजून एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वॅकॅन्ड एरियातून त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहतोय डी पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडूची फेकी झाली तोपर्यंत आपल्याला 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आता आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. या चेंडूंवरती मोठे फटके आता येणं अपेक्षित आहे. खरं तर वाघाची वाडी संघाचा विचार केला तर संघ खरं तर अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीतून संघाला सावरण्याचं काम प्रकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू त्याने फेस केल्यात. वैयक्तिक 7 या धावसंख्येचं योगदान आहे आणि त्यामध्ये एका चौकाराचा समावेश. म्हणजे अजून उरलेल्या 2 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके आता मारावेच लागतील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली चांगली गोलंदाजी आहे. पूर्णपणे कमबॅक करण्याचं काम करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. त्यानंतर बघा काय धावत सुटलेत वेगाने. त्यांना माहित आहे की आता जे होईल ते होईल. जीव मुठीत घेऊन आपल्याला पळायचं आहे कारण बक्षीस पात्र सामना आहे. जिंकलो तर बक्षीस मात्र आमच्या नशिबामध्ये या ठिकाणी आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. 14 या धावसंख्येवरती जवळपास अर्धा संघ माघारी परतलाय. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. शर्टाचं पहिलं बटन जर चुकीचं लागलं तर बाकी सगळीच बटणं चुकीची लागतात आणि अगदी तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या फलंदाजाने जे निराश केलं त्यानंतर कोणताही फलंदाज प्रकाशचा अपवाद वगळता मैदानात फार काळ टिकला नाहीये. अजून एक मोठा फटका मारायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही तोपर्यंत बघता बघता 1 धाव पूर्ण होते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने आपण पाहतो या 2 षटकांचा खेळ होते समाप्त आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 15. जिंकण्यासाठी आता गरज आहे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची. चला वाघाची वाडी आपण सुद्धा एका लाईन मध्ये मैदानात जायचं आहे. शेवटचा सामना आहे. जिंकण्यासाठी आता 16 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट सेट करण्यात आले.
टार्गेट सेट करण्यात आलंय. आपण पाहतोय 12 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. वाघाची वाडी संघाचा विचार केला तर या संघामध्ये सुद्धा चांगले धारदार गोलंदाज आहेत. म्हणजे या 16 धावा खरोखर आता निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. खूप कठीण टास्क जर म्हटलं तर काही वेगळं ठरणार नाहीये. चिंचकांबला संघाचा विचार केला तर सुनील त्याचबरोबर कैलास सारखी ही एक हुकमाची जोडी आहे. सातत्याने ऑलराऊंडर भूमिकेमध्ये चांगली कामगिरी या दोघांची राहिले. चिंचकांबला संघाचा विचार केला तर आतापर्यंतचा या टुर्नामेंट मधला प्रवास सुखकर तर राहिलाय, परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. कारण 16 धावा आता खरं तर डिफेन्स करायचे आहेत. चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे सुद्धा, त्यामुळे समान स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघा जवळपास आता 3:45चा टायमिंग झाला तरी सुद्धा बरेचसे क्रिकेटचे रसिक आपल्याला पाहायला मिळतात. मी एक ग्राउंडला मगाशी फेर फटका मारला होता तर बरेचसे क्रिकेट रसिक आपला बिछाना अंतरून घेऊन आले तिथपर्यंत. असे सुद्धा बरेचसे आपल्याला पाठीराखे पाहायला मिळतात. त्या सर्वांचं आपण या नाईट रजनीमध्ये खरं तर आता स्वागत करूया, कारण प्रेक्षक तुम्ही असता म्हणून खरं तर ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू बघा काय वेगाने चेंडू टाकलाय. जरी वेग आहे तरी मात्र लाईन आणि लेन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. सोळा धावा तुम्हाला खरं तर डिफेन्स करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर अवांतरच्या धावा गेल्या तर कुठेतरी डोके दुखी वाढेल तुमची. 12 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज असेल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. पहिला ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, आत्ताचा चेंडू आपण जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा. वारंवार 2 स्वेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडले. 2 धावा धावफलकावरती आहेत. सुनीलला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिला तर कैलास आहे. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू. आता गुडलँड स्पॉट वरती खरं तर टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मिड विकेटला जर आपण पाहिला तर एक खेळाडू आहे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू आहे. त्यानंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहे. लॉंग ऑफ लाईक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगली आहे. जर काही झेल कॅरी झाली असती तर मी म्हणेन की चिंचकांबला संघ थोडासा डोक्याला हात लावून विचारामध्ये पडला असता, परंतु नशिबाचा चौकार त्या ठिकाणी जोडला जातो. सुनील मुकणेच्या बॅटमधून येतात या 4 धावा. सहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण रात्रीमध्ये आक्रमण या नावाने खरं तर सुनीलला ओळखलं गेलं. खूप चांगल्या प्रकारचे विस्फोटक बॅटिंग, त्यानंतर बॉलिंग करताना एक दहादार वेगावरती स्वार होऊन सगळे टाकलेले चेंडू. म्हणजे ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आज निर्णायक कामगिरी जर कोणाची असेल तर सुनील मुकणेची आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मैदानामध्ये पंचांचं काम असेल, सगळ्याच गोष्टी खरोखर आपल्याला प्रामाणिकपणे पाहायला मिळतात आणि या प्रामाणिकपणे गोष्टीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतात. मग ते क्रिकेट असो ना तर तुमचं उभं आयुष्य असो. अजून एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅटचा स्पीड आपण बघा, ज्या स्पीडने गोलंदाजी आहे ती त्याच स्पीडने आपल्याला खरं तर बॅटिंग पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. खरं तर तुम्हाला आता एक धावा सेव्ह करायच्या आहेत, परंतु तुमच्याकडून आता चुका होतात. सेव्ह करायच्या ऐवजी तुम्ही एक धाव एक्स्ट्रा देताय. 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
16 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा म्हणजे अर्धा पल्ला या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. उर्वरित 8 धावा आता कशा प्रकारे होणार. सुनील मैदानामध्ये जास्त काळ टिकणं आता खूप महत्वाचं आहे. गतीमध्ये असलेलं परिवर्तन, परंतु चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला प्लॉट मध्ये पाठवण्यामध्ये यशस्वी. फक्त 2 धावा आता बाकी आहेत. चला डीजे ची टीम कुठे आहे, या आता तुमची मॅच आहे. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. सुनील मुकणे बघा, खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट, सुरक्षित आणि सुरळीत क्रिकेट काय असं ना, याचा उत्तम उदाहरण. कारण त्याला माहित आहे की आता जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचले. विजयाच्या उंबरठ्यावरती नाही तर या चमचमत्या ट्रॉफीचे आता आम्ही हकदार या ठिकाणी बनलेलो आहोत. फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यानंतर कैलास सुद्धा कुठे मागे वळून पाहणार आहे मित्रांनो. कैलासच्या बॅटमधून सुद्धा आलेला हा दर्जेदार चौकार. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर वैजनाथ संघ टॉप 5 मध्ये पोहोचला होता. आणि आजच्या रात्रीचा आपण विचार केला तर